नमस्कार विद्यार्थी. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला हवेतील प्रदूषण आणि वायू प्रदूषण करणाऱ्या प्रदूषकांची माहिती आहे. चला पुन्हा एकदा अभ्यास करूया. प्रदूषणाची व्याख्या हानिकारक प्रभाव असलेल्या पदार्थांच्या उपस्थितीमुळे हवेतील घटकांच्या समतोलामध्ये होणारा अडथळा अशी केली जाते. वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या या पदार्थांना प्रदूषक म्हणतात. या विषयात वायू प्रदूषणाचे एक प्रमुख कारण आणि क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे महत्त्वाचे प्रदूषक आणि त्यांचे परिणाम याविषयी माहिती जाणून घेऊ. विषयाची उद्दिष्टे. धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टींची माहिती मिळेल. एक प्रमुख कारण वायू प्रदूषणाचे. हरितगृह परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन थरातील ऱ्हास. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम. आम्ल पावसाचे परिणाम आणि कारणे. ताजमहालावर वायू प्रदूषणाचा परिणाम करणे. वायू प्रदूषक स्रोत आणि प्रभाव आणि वायू प्रदूषणाचे नियंत्रण. मुख्य शब्द. क्लोरोफ्लोरोकार्बन्स, ओझोन थर, ग्लोबल वॉर्मिंग, हरितगृह परिणाम आणि आम्ल पाऊस. चला हवा प्रदूषणाच्या प्रमुख कारणांपैकी एकाबद्दल जाणून घेऊ. काही वायू प्रदूषण करणाऱ्या प्रमुख रासायनिक प्रदूषकांपैकी एक म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, CFCs. हे रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि एरोसोल स्प्रेमध्ये वापरले जातात. CFCचा वापर ओझोन थर कमी करून हवा प्रदूषित करते. परिणामी हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरण पृथ्वीवर पोहोचतात. ओझोन थर कमी होण्याबद्दल जाणून घेऊ. ओझोन थराचा ऱ्हास. स्रोत शटरस्टॉक. माहिती आहे का, ओझोनचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 48 किलोमीटर उंचीवर स्ट्रॅटोस्फिअरच्या खाली आहे. आणि हे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणापासून UVB पृथ्वीवरील जिवंत जगाचे संरक्षण करतात.
हानिकारक CFCs अल्ट्राव्हायोलेट किरणांना पृथ्वीवर पोहोचू देत असल्यामुळे ओझोनचा थर खराब होत आहे आणि त्वचेचा कर्करोगासारखे आजार असे निर्माण होत असतात. हरितगृह परिणाम आणि ग्लोबल वॉर्मिंग. सूर्याची किरणे पृथ्वीच्या पृष्ठभागाला उबदार करतात. पृथ्वीवर पडणाऱ्या किरणोत्सर्गाचा काही भाग त्यातून शोषला जातो आणि एक भाग परत अवकाशात परावर्तित होतो. परावर्तित रेडिएशनचा एक भाग वातावरणात अडकतो. अडकलेल्या रेडिएशनमुळे पृथ्वी आणखीन गरम होते. जरी CO2 वातावरणात फार कमी प्रमाणात उपस्थित असले तरी ते खूप खेळते. सौर उष्णता शोषून घेण्यात महत्त्वाची भूमिका. गेल्या 100 वर्षात औद्योगिकीकरणामुळे CO2 चे प्रमाण वाढले आहे. हा CO2 पृथ्वीचे तापमान वाढवतो आणि त्याला हरितगृह परिणाम म्हणतात. CO2 प्रमाणेच नायट्रस ऑक्साईड, मिथेन आणि CFC देखील उष्णता अडकवतात आणि त्यांना हरितगृह वायू म्हणतात. ग्लोबल वॉर्मिंग हा जगभरातील सरकारांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. आणि अनेक देशांनी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास करार केला आहे. क्योटो प्रोटोकॉल हा असाच एक करार आहे. चला बघूया ग्लोबल वॉर्मिंगमुळे कोणते परिणाम होतात. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फाची टोपी आणि हिमनद्या वितळतात, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढते. यामुळे पूर, मातीची झीज आणि अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात वाढतो. कोरल रीफ आणि इतर प्रमुख प्रजाती नष्ट झाल्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होते. जलजन्य आणि कीटकजन्य रोगाच्या प्रसाराचे हे एक कारण आहे. यामुळे कृषी उत्पन्न आणि वितरणामध्ये अडथळे होतात. वन्य प्राणी. आता आपण आम्ल पावसाबद्दल जाणून घेऊया. सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड कोळसा, लाकूड आणि इंधन तेल जाळून वातावरणात सोडले जातात. ते ऑक्साईड पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतात आणि सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड इत्यादी सारखी ॲसिड तयार करतात. हे ॲसिड पावसाचे थेंब आणि हिमकणामध्ये मिसळतात आणि पाऊस म्हणून खाली येतात, ज्याला ॲसिड पाऊस असे म्हणतात.
आम्ल पावसाचे काय परिणाम होतात हे तुम्हाला माहिती आहे का? चला पाहूया. आम्ल पावसाचे परिणाम. आम्ल पावसामुळे माती आणि जलस्रोतांची आम्लता वाढते. हे जलचर, वनस्पती आणि संपूर्ण वनजीवनाला हानी पोहोचवते. एकूण परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. आम्ल पावसामुळे इमारती, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती इत्यादींची धूप होते. कॅडमियम आणि पारासारखे जड धातू वनस्पतीद्वारे शोषले जातात आणि त्यामुळे आम्ल पावसामुळे अप्रत्यक्षपणे अन्न साखळीत प्रवेश करतात. ताजमहालावर वायू प्रदूषणाचा परिणाम. ताजमहालाबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे. ताजमहाल जागतिक आणि आग्रा येथे स्थित भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षण आहे. वायू प्रदूषणामुळे ताजमहाल वाईटरित्या प्रभावित झाला आहे आणि त्यामुळे त्याच्या सुंदर पांढऱ्या रंग मंदावला आहे आणि जवळजवळ गेल्यावर वाईट वाटते. तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की वायू प्रदूषक त्याच्या पांढऱ्या संगमरवरी रंगाचा रंग बदलत आहेत. आग्रा आणि मथुरा ऑइल रिफायनरीमधील रबर प्रक्रिया, ऑटोमोबाईल, रसायने यांसारखे उद्योग सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड सारख्या प्रदूषकांच्या निर्मितीसाठी जबाबदार आहेत, ज्यामुळे पाण्याच्या बाष्पाने ॲसिड पाऊस तयार होतो. आणि ॲसिड पावसामुळे स्पार्काचा संगम रवरवर खराब होतो. या घटनेला मार्बल कॅन्सर असे म्हणतात. मथुरा ऑइल रिफायनरी द्वारे उत्सर्जित केलेल्या काजळीच्या कणांसारख्या निलंबित कणामुळे संगम रवर पिवळसर होण्यास हातभार लागला आहे. चला महत्त्वाचे प्रदूषक, त्यांचे स्रोत आणि त्यामुळे होणारे परिणाम खालील तक्त्यामध्ये पाहूया. वायू प्रदूषणाच्या नकारात्मक प्रभावांपासून आपण आपल्या पृथ्वीचे संरक्षण कसे करू शकतो? वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक काही उपाय. आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, हे सर्वांना समजलेच पाहिजेत. त्यामुळे क्लोरोफ्लोरोकार्बन निर्माण करणाऱ्या स्रोतांचा वापर कमी करणे किंवा त्यावर बंदी घालणे हे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाचे उपाय आहेत. अधिक झाडे लावल्यास वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची पातळी कमी होऊ शकते आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कमी होते. ओझोन थर कमी होणे, ग्लोबल वॉर्मिंग आणि आम्ल पावसामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांपासून आपल्या पृथ्वीचे संरक्षण करू शकतो.
पाठाचा आढावा घेऊया. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि सल्फर डायऑक्साईड हे प्रमुख हवाई प्रदूषक आहेत. CO2 सारख्या हरितगृह वायूंच्या वाढत्या पातळीमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड पावसाच्या पाण्यात मिसळून सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड यांसारखे ॲसिड तयार करतात, ज्यामुळे आम्लवर्षाव ॲसिड रेन होतो. आम्लवर्षावामुळे ताजमहालाच्या संगमरवरी दगडाचे क्षरण होते.